भाग्यश्रीचं शिक्षण पूर्ण झालं, त्यामुळे तिच्या वडिलांनी विचार केला की हिचं लग्न लावून द्यावं. भाग्यश्री दिसायला पण खूप सुंदर होती, त्यामुळे भाग्यश्रीसाठी लखनचं स्थळ आलं. लखनच्या घरचे श्रीमंत होते. त्यांच्या घरच्यांनी भाग्यश्रीला फक्त ह्याच्यासाठी पसंत केले की ती शिकलेली आहे आणि खूप सुंदर आहे, आणि ते हुंडा न घेता लग्न करायला तयार होते. त्यामुळे भाग्यश्री आणि भाग्यश्रीच्या घरवाल्यांनी हुंडा न घेता लग्न करत आहे म्हणून लगेच होकार दिला. लखनच्या घरी खूप प्रॉपर्टी होती, त्यामुळे 2 महिन्यांच्या आतमध्ये भाग्यश्री आणि लखनचं धूमधडाक्यात लग्न होतं. लग्न झाल्यावर 2-3 दिवसातच सासरचे तिला खरं रूप दाखवू लागले. ते तिला विनाकारण ताणे देत होते की तुझी एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून येण्याची लायकी सुद्धा नव्हती, तरी पण आम्ही तुला सून बनवून या घरात आणलं आहे. कारण का तू या घरातील प्रत्येक माणसाची सेवा करावे, आणि मग हे तुला सगळं सहन होत नाही. मग ती सासू सासरे ननंद आपल्याला विनाकारण ताणे मारत आहे. त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला लखनला सांगितलं, परंतु लखनची त्याची तर वेगळीच दुनिया होती. तो वेगळ्या धुंदीत असायचा. लखनचा बाहेर लग्नाच्या आधीपासूनच अफेअर होतं, त्यामुळे कोणतीच मुलगी त्याच्यासोबत लग्न करत नव्हती, आणि त्यामुळेच त्यांनी लखनचं गरिबाच्या घरातील भाग्यश्री सोबत लग्न लावून दिलं होतं. त्यांच्या घरच्यांना वाटलं की लग्न झाल्यावर लखनमध्ये सुधारणा होईल, परंतु हळूहळू भाग्यश्रीला कळाले की बाहेर लखनचं अफेअर चालू आहे. लखन कॅरेक्टरलेस होता. लखन रात्र घरी येत नव्हता. कारण का लखनकडे खूप पैसा होता, त्यामुळे क्लबमध्ये जाऊन पार्टी वगैरे, दारू वगैरे पिऊन उशिरा घरी यायचा. लग्नाला आठवडा झाल्यानंतर लखन लगेच भाग्यश्रीला हाणू मारू लागला. भाग्यश्रीच्या घरी लग्न न झालेली एक नणंद होती आणि सासू. या दोघींना भाग्यश्री सांगू लागली की मला लखन रोज संध्याकाळी मारत असतो, परंतु नणंद आणि सासू उलट तिला दोष देतात की घरात छोटं मोठं चालूच असतं आणि तू लगेच सगळ्यांना सांगत बसत आहे. तू तुझ्या बेडरूम मधल्या गोष्टी तुझ्यापाशीच राहू दे. कंटाळून एकदा भाग्यश्रीने तिच्या माहेरी सांगितलं, परंतु आई म्हणाली की हे बघ मुली, प्रत्येक मुलीला आपल्या सासरी काही ना काही भोगावेच लागते. आता जर सोसलं तर पुढचं आयुष्य चांगलं जातं. मी पण सोसलं आहे, त्यामुळेच तर आता माझा संसार कडेला आला आहे. तर आपण सोचलंच नाही तर आपलं आयुष्य कडेला जात नाही. भाग्यश्री आपल्या नवऱ्याला सांगत होती की झालं गेलं विसरून आपण दोघं चांगलं आयुष्य सुरू करू. जे तुमचं अफेअर आहे त्याला सुद्धा मी विसरायला तयार आहे. परंतु लखनला हे मान्य नव्हतं, पण मला ज्ञान शिकवत आहे म्हणून तो उलट भाग्यश्रीला मारत होता. त्यामुळे भाग्यश्रीला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. लग्नाच्या 5-6 महिन्यानंतर भाग्यश्री प्रेग्नेंट झाली. एक दिवस बेडरूममध्ये लखन एका मुलीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होता, तर भाग्यश्री फक्त एवढेच म्हणाली की ही मुलगी कोण आहे. त्यावेळेस भाग्यश्रीच्या पोटात 2 महिन्याचं बाळ होतं, परंतु लखनला प्रश्न विचारल्यामुळे खूप राग येतो आणि तो तिला ढकलून देतो आणि लाथाबुक्क्यांनी तिला मारायला सुरुवात करतो. त्यामुळे भाग्यश्रीच्या पोटात असणारे बाळ मरून जातं. भाग्यश्री खूप डिप्रेशनमध्ये जाते. ती विचार करते की इथं माझं पूर्ण आयुष्य जात नसतं. असंच 1 वर्ष पूर्ण होतात, तरी पण भाग्यश्रीच्या आयुष्यात कोणताच बदल होत नाही. 1 वर्षानंतर अजून भाग्यश्रीला दिवस जातात, परंतु लखनला बाळ नको होतं. तर तो म्हणतो की तू जाऊन अबॉर्शन कर, मला बाळ नको आहे. तू काही पण कर, गोळ्या खा, नाही तर काही पण कर, परंतु तू जर ह्या बाळाला ठेवलं तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणच नाही. भाग्यश्री म्हणाली की तुम्ही असं का बोलत आहात, तुम्हाला बाळ नको आहे का. तर लखन म्हणतो की मला आता माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे आणि आताच मला बाळासाठी खर्च करायचा नाही. भाग्यश्रीला कळालं की लखनचं घरच्यांनी मला फक्त समाजासाठी माझ्यासोबत लग्न केलं आहे, की समाजात फक्त लखनला बायको आहे आणि त्या घरात सगळं व्यवस्थित चालू आहे. पण लखनचं बाहेर अफेअर अजूनच वाढलं होतं. एक वेळेस लखनने विनाकारण भाग्यश्रीला मारलं, परंतु
भाग्यश्रीने स्वतःला वाचवलं आणि जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याची कंप्लेंट दिली. त्यामुळे ती नंतर तिच्या माहेरी जाते. परंतु भाग्यश्रीचे आई वडील तिच्यावर खूप रागवतात. भाग्यश्री म्हणते की मी तुम्हाला ओझं बनवून तुमच्यावर कधीच राहणार नाही. मी अभ्यास करेल, काम करेल, पैसा कमी, तुम्हाला कोणताच त्रास देणार नाही. अगं पण तू प्रेग्नेंट आहे आणि तू तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत कंप्लेंट दिली आहे, मग ती काय करू आई? तो माझ्या ह्या पण बाळाला मारून टाकणार आहे. लखन जमानतवर घरी येतो. त्याच्या घरी जाऊन भाग्यश्रीचे वडील त्याला समजावतात. लखनच उलट म्हणतो की तुमचीच मुलगी खोटारडी आहे. ती काय पण बोलते, मी कसा पण वागवणार, मी माझ्यात बदल करणार नाही. तुमच्या मुलीला या घरात कशाचीच कमी नाही. घरात पैसे आहेत, खायला प्यायला सगळं आहे, घालायला कपडे आहेत, तरी पण ती तिच्या नवऱ्याच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर का करते? परंतु भाग्यश्रीचा विचार असा असतो की मी त्या घरात त्याची बायको म्हणून राहणार आहे आणि त्याला वाटत आहे की मी त्याची मोलकरीण म्हणून त्या घरात राहावं. मी त्याच्या बाबतीत काहीच विचारू नये आणि हेच भाग्यश्रीला नको होतं. भाग्यश्रीच्या आई वडिलांना वाटत होतं की काही पण करून भाग्यश्रीने त्या घरात जाऊन परत नांदावे, कारण घरी अजून भाग्यश्रीचा लहान भाऊ आणि लहान बहीण होते. परंतु भाग्यश्रीने विचार केला होता की परत त्या घरात जाणार नाही. हळूहळू त्या दोघांचं भांडण एवढे वाढतं की त्या दोघांचा घटस्फोट होतो आणि घटस्फोटानंतर लखनकडून भाग्यश्रीला थोडेफार पैसे मिळतात आणि मग नंतर भाग्यश्रीला एक मुलगी होते. ही बातमी भाग्यश्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्याकडून सांगते, तरी पण लखन आणि लखनचे घरचे तिला पाहायला येत नाहीत. हळूहळू एका कंपनीमध्ये भाग्यश्री जॉब करू लागते. परंतु एके दिवशी तिला तिच्या मैत्रिणीची भेट होते आणि तिची मैत्रीण श्वेता प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर होती. सई म्हणते की तू तुझं पुढचं शिक्षण कर, मग तुला स्कूलमध्ये मी टीचर म्हणून जॉईन करते. भाग्यश्रीची आई तिला हेल्प करत होती, परंतु तिला ताणे तर ऐकावेच लागत होते. कसं तरी करून भाग्यश्रीची मुलगी आता 2 वर्षाची झाली. भाग्यश्रीने BEd पण पूर्ण केलं. मग मुंबईमध्ये सई राहत होती आणि तिथंच जे तिला घटस्फोटमध्ये पैसे भेटले होते ते पैसे घेऊन ती तिकडे शिफ्ट होते. सई त्या प्रायव्हेट शाळेमध्ये टीचर होती. सई आणि भाग्यश्री मिळून त्याच शाळेत टीचर बनवून शिकवू लागतात. भाग्यश्री तिच्या लहान बहिणीला आपल्यासोबत मुंबईला घेऊन येते. कारण का? शाळा शिकत शिकत लहान बहीण माझ्या मुलीला पण लक्ष ठेवेल. हळूहळू भाग्यश्रीची मुलगी पण मोठी होऊ लागते. तिचे घरचे सांगत होते की भाग्यश्री तुझं अजून वय आहे, तू दुसरं लग्न कर. तर भाग्यश्री म्हणते की मला दुसरं लग्न करून मला अजून नरकात जायचं नाही. असे दिवसाबरोबर दिवस जातात. 5-6 वर्ष होतात, तरी पण लखन आपल्या बायकोला किंवा आपल्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न करत नाही. नंतर भाग्यश्रीला कळाले की लखनने घटस्फोटाच्या 1 महिन्यानंतर लगेच लग्न केले होते. ज्या स्कूलमध्ये भाग्यश्री मुलांना शिकवत होती त्या स्कूलमधील प्रिन्सिपल आजारी पडते. तर मग प्रिन्सिपल म्हणते की मला 6 महिने तरी बेड रेस्ट घ्यायची आहे. तर 6 महिन्यासाठी स्कूलची कोणती टीचर प्रिन्सिपल होण्यासाठी योग्य आहे त्यांनी अप्लाय करावे. त्यामध्ये भाग्यश्री पण अप्लाय करते. मग सगळं पाहून भाग्यश्रीला त्या स्कूलमध्ये प्रिन्सिपलच्या जागेवर घेतात आणि त्यावेळेस नवीन ॲडमिशन ओपन सुरू झालेले असतात. त्यामुळे नवीन मुले ॲडमिशनसाठी येत असतात. ॲडमिशन द्यायच्या आधी तो मुलगा आणि त्याचे पेरेंट्स त्याचे इंटरव्ह्यू प्रिन्सिपल भाग्यश्री घेत होती. 2-3 दिवस भाग्यश्री पेरेंट्स आणि स्टुडंटची इंटरव्ह्यू घेत असते. एके दिवशी एक मुलगा ज्याचं नाव राजेश असतं त्याचा इंटरव्ह्यू प्रिन्सिपल घेत असतात आणि तो मुलगा आता फर्स्टमध्ये जाण्यासाठी रेडी असतो. त्यामुळे आता त्याच्या वडिलांना बोलावण्यात येते. जेव्हा समोरून त्याच्या मुलाचे वडील येतात त्याला पाहून भाग्यश्रीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि प्रिन्सिपलला पाहून पण त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण का?
जी प्रिन्सिपल इंटरव्ह्यू घेत होती ती त्याची पहिली बायको भाग्यश्री ही होती. आणि त्या मुलाचे वडील प्रिन्सिपलचा नवरा होता आणि तो आपल्या मुलाचं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता. भाग्यश्रीला एवढ्या मोठ्या पदावर पाहून लखन आश्चर्यचकित होतो. लखनला विश्वासच बसत नाही की हीच ती भाग्यश्री आहे. मग लखन म्हणतो की तुम्ही भाग्यश्री आहात का? तर भाग्यश्री म्हणते की हां, मी भाग्यश्री आहे. तर लखन म्हणतो की मी माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी आलो आहे. मुलगा तसा हुशार होता. LKG UKG त्याची दुसरीकडे झाली होती, परंतु फर्स्ट क्लाससाठी तो या स्कूलमध्ये आला होता. शेजारी पाजाऱ्यांच्या कटकटीपासून तो घटस्फोट झाल्यावर मुंबईमध्ये शिफ्ट झाला होता. भाग्यश्री लखनला म्हणते की तुमच्या मुलाचे ॲडमिशन इथं घ्यायचे आहे का? तर लखन म्हणतो की हो, ॲडमिशन घ्यायचं आहे. लखन म्हणतो की तू इथं कशी काय आली? तर भाग्यश्री म्हणते की ते जाऊ द्या. तोपर्यंत भाग्यश्रीला एक फोन येतो. तो फोन तर तिच्या मुलीचा असतो. ती मुलगी म्हणत होती की आई, संध्याकाळी लवकर ये. तर भाग्यश्री आपल्या मुलीला म्हणते की हो बाळा, मी लवकर येते. लखन म्हणतो की कोणाचा फोन होता? भाग्यश्री म्हणते की माझ्या मुलीचा होता. लखन म्हणतो की तू लग्न केलं आहे? भाग्यश्री म्हणते की मी लग्न केलं नाही, ती मुलगी तुमची आहे. लखन खूप विनंती करतो की मला माझ्या मुलीला एकदा पाहू दे. भाग्यश्री म्हणते की तुमचं सांगा, तुमचं काय चालू आहे? तर लखन म्हणतो की घटस्फोट झाल्यानंतर लगेच माझं लग्न झालं आणि मला 2 मुले आहेत. एक छोटी मुलगी आणि हा एक मुलगा आहे. भाग्यश्री म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन, तू तर माझं आयुष्य नरक करून तू दुसरं आयुष्य खुश आहे. लखन तिला बोलण्यातून असं सांगण्याचा प्रयत्न करत होता की तू लग्न तर नाही तर माझ्या आयुष्यात माघारी ये. मी तुला नंतर चांगलं आयुष्य देतो. एक चांगला नवरा म्हणून मी तुला आता वागणूक देतो. भाग्यश्री म्हणते की जर तुम्हाला माझी आणि माझ्या मुलीची एवढीच काळजी होती तर तुम्ही आधीच आम्हाला दोघीला पाहण्यासाठी आला असता. माझ्या आयुष्यात इंटरफेअर करू नका. आता आपल्या दोघांचा काही सुद्धा संबंध नाही. मी माझ्या मुलीसोबत खुश आहे. प्लीज भाग्यश्री, मला एकदा आपल्या मुलीला भेटू दे. भाग्यश्री म्हणते की मी माझ्या मुलीला तुम्हाला कधीच भेटून देणार नाही. कोणत्या अधिकाराने तुम्ही माझ्या मुलीला भेटणार आहात? पहिलं बाळपण तुम्ही लातात देऊन मारून टाकलं आणि तुम्ही हिला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत होता. मग आता तुम्हाला कोणताच अधिकार नाही की माझ्या मुलीला भेटण्याचा. तुम्ही आता येऊ शकता. नंतर थोड्या वेळाने लखन निघून जातो. नंतर स्कूलमध्ये लखन काहीतरी बहाणा करून येण्याचा प्रयत्न करत होता, कधी फीसाठी, कधी बुकसाठी. परंतु आता भाग्यश्री त्याच्या अशा वागण्याला खूप वैतागली होती. तिने तिच्या स्टाफला सांगितलं की तनिषाच्या फादरला माझ्या केबिनमध्ये एंट्री करून द्यायची नाही. त्यांचे काय कंप्लेंट आहे ते तुम्ही सॉल्व करा. लखन भाग्यश्रीला भेटण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु भाग्यश्री त्याला नेहमी इग्नोर करत होती. एका महिन्यानंतर भाग्यश्रीची ओळख शुभम बरोबर झाली. शुभम हा एका बँकेमध्ये कामाला होता. शुभम भाग्यश्रीच्या शेजारीच राहत होता. एके दिवशी शुभमने हिम्मत करून भाग्यश्रीला प्रपोज केलं, पण भाग्यश्रीने त्याला स्पष्टपणे सांगितलं की माझा घटस्फोट झाला आहे आणि मला एक मुलगी आहे. तरी पण शुभम म्हणाला की मला काहीच अडचण नाही. भाग्यश्री तरी पण म्हणाली की मला आता लग्न करायचं नाही. शुभम म्हणतो की एकदा विचार करून पहा, मला लग्नाची घाई नाही. तुम्ही जोपर्यंत थांबायला सांगचाल तोपर्यंत मी थांबायला तयार आहे. 1 वर्ष झालं तरी पण भाग्यश्री शुभमला होकार देत नाही. पण शुभमच्या वागण्यातून तिला असं दिसून आलं की शुभम एक चांगला माणूस आहे आणि त्याच्यासोबत लग्न केल्यावर आपल्या मुलीला बापाचे प्रेम भेटेल. अजून तिच्या पुढे खूप आयुष्य आहे. आयुष्य जगण्यासाठी एखाद्या जोडीदाराची गरज भासते. आणि काही महिन्यानंतर शुभम आणि भाग्यश्रीचं लग्न होतं. भाग्यश्रीने लखनला डायरेक्ट सांगितलं होतं की माझ्याशी संबंध ठेवायचा नाही. आणि जेव्हा भाग्यश्रीचं लग्न झालं तेव्हापासून
लखन भाग्यश्रीकडे पाहत नव्हता आणि आता भाग्यश्री आणि शुभम आणि आपल्या मुलीसोबत आनंदाने राहत होते। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।